विद्यार्थी मित्रांनो, युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण गेल्या भागामध्ये भाग 1 आणि 2 मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग या पाठाचे 4.1 हा भाग शिकलेला आहे। या भागामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 हा भाग शिकायचा आहे। तर 4.2 हा भाग शिकण्याच्या पूर्व आपल्याला 4.2 या प्रॅक्टिस सेट मध्ये जो बेसिकचा भाग आहे तो आपल्याला भाग समजून घ्यायचा आहे। इनपुट टॅक्स, आयटीसी, आउटपुट टॅक्स, पेबल जीएसटी, पेबल एसजीएसटी, पेबल सीजीएसटी आणि पेबल यूटीजीएसटी, फक्त या 4-5 संकल्पना आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। बघा, तर इनपुट टॅक्स म्हणजे कोणता टॅक्स? इनपुट टॅक्स म्हणजे कोणता टॅक्स? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोण एखादी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरता, एखादी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरता किंवा जो टॅक्स दिला जातो, बघा तो टॅक्स म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स। म्हणजे खरेदी करताना, एखादी वस्तू खरेदी करताना म्हणजे परचेस करताना, एखादी वस्तू परचेस करताना जो टॅक्स आपण भरता, बघा ठीक आहे, म्हणजे जो टॅक्स दिला जातो किंवा भरला जातो तो टॅक्स म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स। तर त्या ठिकाणी इनपुट टॅक्स म्हणजे काय? वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरला जातो तो म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स। पुढची संकल्पना आहे आयटीसी। तर मित्रांनो, आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट। तर मित्रांनो, इनपुट टॅक्स म्हणजे काय? वस्तू खरेदी करताना जो टॅक्स आपण भरता तो टॅक्स म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स। त्या वस्तूची मूळ किमतीचं काही देणं घेणं नाही, तर आपला फक्त काय बघायचं? टॅक्स। आपण टॅक्स किती भरलेला आहे, जो टॅक्स भरलेला आहे तो म्हणजे कोणता असेल? इनपुट टॅक्स। पुन्हा शिकायचं कोणतं? आयटीसी। तर आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट। आणि आयटीसी आणि इनपुट टॅक्स ची जी किंमत असते ती कशी असते? सारखी। तर मित्रांनो, या ठिकाणी असं म्हणता येईल बघा आपल्याला, आयटीसी बरोबर इनपुट टॅक्स। तर त्या दोघांची किंमत जी असते ती काय असते? सारखी असते। आता पुढची संकल्पना आहे आउटपुट टॅक्स। तर मित्रांनो, एखादी वस्तू, आपल्या जवळची एखादी वस्तू इतरांना विकताना जो आपण त्या वस्तूची मूळ किंमत घेता आणि त्या मूळ किमतीवर टॅक्स गोळा करता म्हणजे टॅक्स घेता, म्हणजे वस्तू विक्रीच्या वेळी घेतला जाणारा टॅक्स म्हणजे काय असेल? आउटपुट टॅक्स। म्हणजे वस्तू विक्रीच्या वेळी घेतला जाणारा टॅक्स, विक्रीच्या वेळी घेतला जाणारा किंवा जमा करण्यात येणारा टॅक्स म्हणजे काय असेल? आउटपुट टॅक्स। म्हणजे वस्तू विक्रीच्या वेळी जो टॅक्स आपण काय करता? गोळा करता। वस्तू विक्रीच्या वेळी जो टॅक्स गोळा केला जातो तो टॅक्स म्हणजे काय असेल? आउटपुट टॅक्स। त्या ठिकाणी ह्या दोन संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत। बघा, पुन्हा या दोघांपासून सूत्र तयार कोणतं होते मित्रांनो? तर पेबल जीएसटी। पेबल जीएसटी मित्रांनो, पेबल जीएसटी म्हणजेच काय असेल? दे जीएसटी। तर दे जीएसटी सूत्र काय होते? या ठिकाणी दोघांपैकी टॅक्स जास्त कोणता? इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स या दोन टॅक्सचा विचार केल्यानंतर टॅक्स जास्त कोणता असतो? तर आउटपुट टॅक्स हा जास्त असतो। पेबल जीएसटी हे सूत्र लक्षात घ्यायचं। पेबल जीएसटी बरोबर जो टॅक्स जास्त असतो म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, ह्या सूत्रावरच 4.2 पूर्ण आहे। पेबल जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी। रेट ऑफ सीजीएसटी बरोबर रेट ऑफ एसजीएसटी बरोबर रेट ऑफ जीएसटी भागिले 2। पुन्हा अमाउंट ऑफ सीजीएसटी बरोबर अमाउंट ऑफ एसजीएसटी बरोबर अमाउंट ऑफ जीएसटी भागिले 2। त्याच प्रकारे ज्या ठिकाणी रेट शब्द आहे आणि अमाउंट शब्द आहे तो शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी काय टाकायचं? पेबल हा शब्द टाकायचा आहे। पेबल सीजीएसटी बरोबर पेबल एसजीएसटी बरोबर पेबल जीएसटी भागिले 2। तर मित्रांनो, या ठिकाणी फक्त एवढाच भाग लक्षात ठेवायचा। इनपुट टॅक्स म्हणजे काय? खरेदीच्या वेळी जो टॅक्स आपण भरतात तो म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स।
आयटीसी म्हणजे काय, जो इनपुट टॅक्सची जेवढी किंमत असते तेच काय असेल आयटीसी. पुन्हा आउटपुट टॅक्स म्हणजे काय, वस्तू विक्रीच्या वेळी टॅक्स घेतला जातो. वस्तू आपल्या जवळची वस्तू जर एखादी विकत असेल, बघा आपण काय करता, पैसे गोळा करता किंवा पैसे घेता, त्या वस्तूची मूळ किंमत आणि त्या वस्तूवर जो टॅक्स आकारला गेलेला आहे तो काय करता, जमा करता. तो टॅक्स म्हणजे कोणता असेल, आउटपुट टॅक्स. मग पेबल जीएसटी बरोबर टॅक्स जास्त कोणता आहे, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. पुन्हा सूत्र तयार करून झालेलं आहे, पेबल सीजीएसटी बरोबर पेबल एसजीएसटी बरोबर पेबल जीएसटी भागिले 2. फक्त एवढी माहिती लक्षात घ्यायची आहे. पुन्हा आपला 4.2 चे आपण प्रश्न घेणार आहोत. तर मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 मधील हा पहिला प्रश्न आहे. चेतना स्टोअर्स पेड टोटल जीएसटी ऑफ 1,05,000 रुपये ऍट द टाइम ऑफ परचेस. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी काय म्हणते बघा, चेतना स्टोअर्स हे दुकान जे आहे, तर वस्तू खरेदी करताना, परचेस हा शब्द आलेला आहे. परचेस म्हणजे काय, वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरलेला आहे तो टॅक्स म्हणजे काय, या ठिकाणी 1,05,000 रुपये आहे. मग जो टॅक्स भरलेला असतो, वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरलेला असतो तो टॅक्स म्हणजे कोणता असतो, इनपुट टॅक्स. तर चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स जो आहे ते 1,05,000 रुपये हा आहे इनपुट टॅक्स. कोणता आहे मित्रांनो, इनपुट टॅक्स आहे म्हणजे 1,05,000 रुपये. ऍड कलेक्टेड जीएसटी रुपीज 1,22,500 अँड कलेक्टेड जीएसटी 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल. म्हणजे काय म्हणते बघा, ठिकाणी वस्तू विक्रीच्या वेळी जो चेतना स्टोअर्सनं टॅक्स काय आहे जमा केलेला आहे, वस्तू विक्रीच्या वेळी चेतना स्टोअर्सनं टॅक्स जो जमा केलेला आहे तो टॅक्स म्हणजे किती आहे, 1,22,500. तर इनपुट टॅक्स किती होता, 1,05,000. पुन्हा वस्तू विक्रीच्या वेळी जो टॅक्स जमा केलेला टॅक्स किती आहे, 1,22,500. तर हा टॅक्स म्हणजे कोणता असतो, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. तर मित्रांनो, आपल्याला काय करायला सांगितलं आहे बघा, फाइंड द जीएसटी पेबल बाय चेतना स्टोअर्स. म्हणजे आपल्याला जीएसटी पेबल काढायला सांगितलेले आहे. आपल्याला माहिती आहे जीएसटी पेबल सूत्र प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे जीएसटी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आयटीसी म्हणजे काय, इनपुट टॅक्स. तर आपला जीएसटी पेबल करण्यासाठी आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स माहिती पाहिजे आणि ते टॅक्स माहिती आहेत बघा. तर जीएसटी टॅक्स भरलेला किती आहे, 1,05,000 म्हणजे कोणता आहे, इनपुट टॅक्स. आणि गोळा किंवा जमा केलेला टॅक्स किती आहे, 1,22,500. तर मित्रांनो, या ठिकाणी काय लिहायचं, इनपुट टॅक्स ऑफ चेतना स्टोअर्स. इनपुट टॅक्स ऑफ चेतना स्टोअर्स. तर मित्रांनो, या ठिकाणी चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स किती आहे, 1,05,000 रुपये. स्टोअरचा 1,05,000 रुपये काय आहे, इनपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स जेवढा असतो तेच काय असते, आयटीसी. तर मित्रांनो, या ठिकाणी आयटीसी ची किंमत किती आहे, 1,05,000 रुपये. चेतना स्टोअरनं किती टॅक्स जमा केला आहे, कलेक्टेड टॅक्स किती आहे, 1,22,500. तर जो टॅक्स जमा केला जातो तो टॅक्स म्हणजे कोणता आहे, आउटपुट टॅक्स ऑफ चेतना स्टोअर्स. $1,22,500. तर मित्रांनो, या ठिकाणी इनपुट टॅक्स किती आहे, 1,05,000 रुपये. आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500. तर काढायला काय सांगितलंय, जीएसटी पेबल. सूत्र सर्वांना माहिती आहे, जीएसटी पेबल बरोबर जो टॅक्स जास्त असतो म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. तर मित्रांनो, आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500. पुन्हा मायनस आयटीसी ची किंमत किती आहे, 1,05,000 रुपये. तर ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर त्यातून 500 उरले किती, 3 शून्य, 1 शून्य 2 शून्य 3 शून्य. त्या 2 तून शून्य गेला उरले किती, 2. पुन्हा 2 तून शून्य उरले किती, 2. 1 तून 1 गेला उरले किती, 0. सेट 4.2 मधील दुसरा प्रश्न आहे.
नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर अंडर जीएसटी, म्हणजे नजमा ही जीएसटी नोंदणीकृत दुकानाची मालकीन आहे. शी हॅज पेड जीएसटी ऑफ 12,500 ऑन परचेस, म्हणजे नजमा यांनी काहीतरी वस्तू खरेदी केली आहेत. शी हॅज पेड जीएसटी ऑफ 12,500 ऑन परचेस, म्हणजे खरेदीवर 12,500 रुपये टॅक्स काय दिलेला आहे. म्हणजे खरेदीवर 12,500 टॅक्स भरलेला आहे. आणि जो टॅक्स भरलेला असेल तो टॅक्स कोणता असतो? इनपुट टॅक्स. खरेदीच्या वेळी जो टॅक्स भरलेला असेल तो टॅक्स म्हणजे कोणता असतो? इनपुट टॅक्स. तर मित्रांनो हा टॅक्स कोणता असेल तर इनपुट टॅक्स आपल्याला मिळालेला आहे. अँड कलेक्टेड 14,750 ऑन सेल, म्हणजे भरला किती? 12,500 आणि गोळा किती केला? 14,750 ऑन सेल, म्हणजे विक्रीवर 14,750 हा टॅक्स गोळा केलेला आहे. म्हणजे विक्रीच्या वेळी गोळा केला जाणारा टॅक्स म्हणजे कोणता असतो? आउटपुट टॅक्स. तर मित्रांनो या ठिकाणी 14,750 आउटपुट टॅक्स, 12,500 कोणता? इनपुट टॅक्स. आता कोणताही प्रश्न विचारला तर उत्तर आपल्याला काढता येईल. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी? आयटीसी चं अमाऊंट काय? आयटीसी रक्कम किती आहे? तर मित्रांनो आयटीसी ची रक्कम आणि इनपुट टॅक्सची रक्कम कशी असते? सारखी असते. तर आयटीसी ची रक्कम किती आहे? 12,500. पुन्हा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल? जीएसटी पेबल काढण्यासाठी सूत्र आहे बघा. जीएसटी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, म्हणजे 14,750 तून आपल्याला 12,500 ही रक्कम काय करायचं आहे? वजा करायचं आहे. तर ती रक्कम वजा केल्यानंतर काय उरते शिल्लक बघा? 2,250. इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे खरेदीच्या वेळी दिला जाणारा टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स 12,500 रुपये. आणि जो इनपुट टॅक्स असतो त्याची किंमत काय असते? आयटीसी. आयटीसी 12,500 रुपये. तर आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स. वस्तू विक्रीच्या वेळी जो टॅक्स जमा केला जातो तो टॅक्स म्हणजे काय असतो? आउटपुट टॅक्स. 14,750 रुपये. तर मित्रांनो आपल्याला काढायचं काय बघा ठिकाणी? आयटीसी काढायचं. तर आयटीसी या ठिकाणी काढलेला आहात. पुन्हा अमाऊंट ऑफ पेबल जीएसटी. मग अमाऊंट ऑफ पेबल जीएसटी करण्यासाठी सूत्र आहे बघा. जीएसटी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. तर मित्रांनो आउटपुट टॅक्स किती या ठिकाणी? 14,750 मायनस आयटीसी किती आहे? 12,500. तर मित्रांनो या ठिकाणी दोघांची वजाबाकी केल्याच्या नंतर शून्यातून शून्य वजा करा. शिल्लक किती आहे? 0. 5 तून 0 वजा करा. शिल्लक किती आहे? 5. 7 तून 5 वजा करा. शिल्लक किती आहे? 2. 4 तून 2 वजा करा. शिल्लक किती आहे? 2. 1 तून 1 वजा करा. शिल्लक किती आहे? 0. तर शेवटचं उत्तर म्हणजे 2,250 रुपये जे आहे ते पेबल जीएसटी किंवा जीएसटी पेबल उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.2 मधील हा तिसरा प्रश्न आहे बघा. आमिर इंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड जीएसटी ऑफ ₹38 रुपये, म्हणजे आमिर इंटरप्राइजेस न चॉकलेट सॉसच्या बॉटल्स खरेदी करताना 3800 रुपये टॅक्स भरलेला आहे, म्हणजे टॅक्स दिलेला आहे. म्हणजे आमिर इंटरप्राइजेस साठी हा टॅक्स म्हणजे काय असेल? इनपुट टॅक्स. वस्तू खरेदी करताना जो टॅक्स भरतात तो म्हणजे कोणता असतो? इनपुट टॅक्स. ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स, म्हणजे आमिर इंटरप्राइजेसनं त्या बॉटल्स जे आहे अकबरी ब्रदर्सला विकलेल्या आहेत. अँड कलेक्टेड जीएसटी 41 रुपये, म्हणजे आमिर इंटरप्राइजेसनं एखाद्या कंपनीकडून काही चॉकलेट सॉसच्या बॉटल्या खरेदी करताना 3800 रुपये टॅक्स भरला होता. म्हणजे 3800 रुपये टॅक्स जो भरलेला आहे तो कोणता टॅक्स आहे? इनपुट टॅक्स. आणि त्याच बॉटल्या अकबरी ब्रदर्सला विकताना त्याच्याकडून 41 रुपये टॅक्स गोळा केलेला आहे. तर हा 41 रुपये टॅक्स हा
आमिर एंटरप्राइजेस साठी कोणता असेल तर आउटपुट टॅक्स म्हणजे टॅक्स गोळा केलेला आहे. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दिस बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड जीएसटी 85 रुपये. म्हणजे या ठिकाणी तिसरा जे व्यक्ती आलेला आहे तो कोणता आहे बघा, मयंक फूड कॉर्नर. मयंक फूड कॉर्नरनं अकबरी ब्रदर्स करून त्या बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि 45 रुपये जीएसटी टॅक्स भरलेला आहे. फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेबल म्हणजे पेबल जीएसटी काढायचा आहे ऍट द एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेच फाइंड द पेबल सीजीएसटी आणि पेबल एसजीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 दुकान आहेत बघा. पहिलं कोणते आहे बघा तर आमिर एंटरप्राइजेस, 2 नंबरला कोणता आहे अकबरी ब्रदर्स आणि 3 नंबरला कोणता आहे मयंक फूड कॉर्नर. तर मित्रांनो सुरुवातीला आमिर एंटरप्राइजेसनं एखाद्या कंपनीकडून काही बॉटल विकत घेताना 38 रुपये टॅक्स भरलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा बघा व्यवहार कसा झाला, आमिर एंटरप्राइजेस पुन्हा अकबरी ब्रदर्स पुन्हा मयंक फूड कॉर्नर. तर मित्रांनो आमिर एंटरप्राइजेसनं त्या बॉटल्स विकत घेताना 38 रुपये टॅक्स भरलेला आहे. तो 38 रुपये टॅक्स म्हणजे काय असेल इनपुट टॅक्स. पुन्हा त्याच बॉटल अकबरी ब्रदर्सला विकताना आमिर एंटरप्राइजेसनं अकबरी ब्रदर्स करून 41 रुपये टॅक्स घेतलेला आहे किंवा गोळा केलेला आहे आणि अकबरी ब्रदर्सनं त्याच बॉटल्स मयंक फूड कॉर्नरला विकताना त्या मयंक फूड कॉर्नर कडून 4500 रुपये टॅक्स घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी व्यवहार पूर्ण म्हणजे टॅक्स भरलेला असेल आणि टॅक्स गोळा केलेला असेल, टॅक्स भरलेला असेल आणि टॅक्स गोळा केलेला असेल त्याच ठिकाणी आपल्याला पेबल जीएसटी करता येईल. टॅक्स भरलेला असेल आणि टॅक्स गोळा केलेला असेल त्याच ठिकाणी आपल्याला पेबल जीएसटी करता येईल. तर मित्रांनो आमिर एंटरप्राइजेस टॅक्स भरलेला आहे आणि टॅक्स गोळा सुद्धा केलेला आहे म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी आपल्याला पेबल जीएसटी, पेबल सीजीएसटी, पेबल एसजीएसटी करता येईल. पुन्हा अकबरी ब्रदर्सनं 41 रुपये टॅक्स भरलेला आहे म्हणजे इनपुट टॅक्स. कोणाचा अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स म्हणजे किती आहे 41 रुपये आणि टॅक्स गोळा सुद्धा केलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा व्यवहार पूर्ण झालेला आहे. मयंक फूड कॉर्नरने 45 रुपये टॅक्स भरलेला आहे पण नेमकं टॅक्स किती गोळा केलेला आहे याविषयी काही माहिती दिलेली नाही म्हणजे ह्या ठिकाणी पूर्ण व्यवहार झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी पेबल सीजीएसटी, पेबल एसजीएसटी, पेबल जीएसटी करता येणार नाही. फक्त या दोघाची आमिर एंटरप्राइजेसची आणि अकबरी ब्रदर्सची आपल्याला पेबल जीएसटी आपल्याला करता येईल. आमिर एंटरप्राइजेस. तर मित्रांनो आमिर एंटरप्राइजेसनं 38 रुपये टॅक्स भरलेला आहे. हे भरलेला टॅक्स म्हणजे कोणता असेल इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती असेल 38 रुपये. तर आमिर एंटरप्राइजेसना 38 रुपये टॅक्स भरलेला आहे म्हणजे तो कोणता असेल इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजेच काय असेल आयटीसी. आयटीसी ची किंमत सुद्धा काय 38 रुपये. तर मित्रांनो आमिर एंटरप्राइजेसनं त्या वस्तू अकबरी ब्रदर्सला विकून किती रुपये टॅक्स गोळा केलेला आहे तर 41 रुपये टॅक्स गोळा केलेला आहे आणि जो टॅक्स गोळा करतात किंवा कलेक्ट करतात तो टॅक्स म्हणजे काय असतो आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे 4100 रुपये. तर मित्रांनो आपल्याला काढायला काय सांगितले आहे तर जीएसटी पेबल काढायला सांगितलेले आहे. तर ते काढण्यासाठी सूत्राचा वापर करा. जीएसटी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी 4100 रुपये मायनस आयटीसी किती आहे 3800 रुपये. जर या 4100 रुपयातून 3800 रुपये वजा केल्याच्या नंतर शिल्लक किती आहे 300 रुपये. तर पुन्हा आपल्याला काढायचं कोणतं पेबल सीजीएसटी. तर जीएसटी पेबल 300 रुपये असेल तर त्या 300 रुपयाच्या अर्धे काय असेल पेबल सीजीएसटी आणि पेबल एसजीएसटी. पेबल सीजीएसटी काढताना मित्रांनो पेबल सीजीएसटी करायचं असेल तर जीएसटीच्या अर्ध काय असते पेबल सीजीएसटी. जीएसटी किती रुपये आहे 300 रुपये. 300 रुपये भागिले 2 तर 150 रुपये काय आलेला आहे तर मित्रांनो
पेबल सीजीएसटी आणि पेबल सीजीएसटी जेवढं आहे तेच काय असेल पेबल एसजीएसटी। तर मित्रांनो ह्या ठिकाणी काय टाकायचं पेबल एसजीएसटी बरोबर 150 रुपये। या ठिकाणी एक गणित आपलं संपलेलं आहे। या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेसचं जीएसटी पेबल काढलेलं आहे। तर आता अकबरी ब्रदर्स साठी पेबल जीएसटी करणार आहोत फॉर अकबरी ब्रदर्स। तर मित्रांनो ही जी माहिती आहे ते फक्त अकबरी ब्रदर्स विषयी लिहिणार आहोत बघा। तर अकबरी ब्रदर्सनं त्या बॉटल्स खरेदी करताना किती रुपये टॅक्स भरला, तर 41 रुपये टॅक्स भरलेला आहे। तर जो टॅक्स भरलेला असेल तो कोणता असतो इनपुट टॅक्स। इनपुट टॅक्स किती आहे 4100 आणि इनपुट टॅक्स जेवढा असतो तेच काय असते आयटीसी। तर मित्रांनो आयटीसी किती आहे बघा या ठिकाणी 4100 रुपये। पुन्हा अकबरी ब्रदर्सनं त्या सॉसच्या बॉटल्स मयंक फूड कॉर्नरला विकताना किती रुपये टॅक्स गोळा केला, तर 4500 रुपये आणि जो टॅक्स गोळा केला जातो तो म्हणजे कोणता असतो आउटपुट टॅक्स। तर मित्रांनो आउटपुट टॅक्स बरोबर 4500 रुपये। तर काढायला काय सांगितलेले आहे पेबल जीएसटी, पेबल सीजीएसटी, पेबल एसजीएसटी। तर मित्रांनो जीएसटी पेबल काढण्यासाठी एक सूत्र आहे बघा, जीएसटी पेबल बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी। तर मित्रांनो आउटपुट टॅक्सची किंमत किती आहे 4500 रुपये मायनस आयटीसी किती आहे 4100 रुपये। 4500 रुपयातून 4100 रुपये जर वजाबाकी केल्याच्या नंतर शिल्लक किती बाकी उरलेली आहे 400 रुपये। तर जीएसटी पेबल ऑफ अकबरी ब्रदर्सचा किती आहे 400 रुपये आलेले आहे। तर 400 रुपयाचे अर्धे म्हणजे काय पेबल सीजीएसटी आणि पेबल एसजीएसटी। तर मित्रांनो पेबल सीजीएसटी काढण्यासाठी पेबल जीएसटी भागिले 2। तर पेबल जीएसटी किंमत किती या ठिकाणी 400 रुपये, 400 भागिले 2 म्हणजे 400च्या अर्धे जर केले तर 200 रुपये। पेबल सीजीएसटी 200 रुपये आहे, त्याच प्रकारे पेबल एसजीएसटी काय असेल 200। अशा प्रकारे तिसरा प्रश्न संपलेला आहे। या ठिकाणी मयंक फूड कॉर्नरचा व्यवहार पूर्ण झालेला नाही, कारण मयंक फूड कॉर्नरनं टॅक्स भरलेला आहे पण टॅक्स गोळा केलेला नाही। त्यामुळे मयंक फूड कॉर्नरचं आपल्याला पेबल जीएसटी करता येणार नाही। पेबल जीएसटी करण्यासाठी इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स या दोन्ही कराविषयी किंवा टॅक्स विषयी माहिती असावी लागते, तेव्हाच आपल्याला पेबल जीएसटी करता येईल। तर मयंक फूड कॉर्नरचा फक्त इनपुट टॅक्स माहिती आहे, आउटपुट टॅक्स माहिती नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी पूर्ण व्यवहार झालेला नाही। तर मित्रांनो हा चौथा प्रश्न, मलिक गॅस एजन्सी परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर 24,500 रुपये। तर ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपये हा जीएसटी टॅक्स भरलेला नाही। तर शब्द कोणता आलेला आहे बघा, मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयाचे काही सिलेंडर हे खरेदी केलेले आहेत। तर मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयाचे काही सिलेंडर्स हे खरेदी केलेले आहेत। 24,500 जीएसटी टॅक्स नाही मित्रांनो, कारण की जीएसटी टॅक्स कुठे आपल्याला शब्द आलेला नाही, त्यामुळे जीएसटी टॅक्स नाही आणि जीएसटी टॅक्स नसेल तर हा आउटपुट किंवा इनपुट टॅक्स होणार नाही। तर ही फक्त काय आहे त्या सिलेंडरची काय खरेदी किंमत किती रुपये 24,500 रुपये। पुन्हा अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर फॉर 26,500 रुपयाला, म्हणजे मलिक गॅस एजन्सीने काही जे सिलेंडर्स जे आहेत 24,500 रुपयाला खरेदी करून पुन्हा ते सिलेंडर्स
तेथील लोकल ग्राहकाला 26,500 रुपयाला विकलेले आहेत. म्हणजे 24,500 म्हणजे परचेस प्राइस आहे आणि 26,500 म्हणजे सेलिंग प्राइस आहे मित्रांनो. म्हणजे 24,500 खरेदी किंमत आहे आणि 26,500 ही विक्री किंमत आहे. या ठिकाणी इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स लगेच माहिती नाही बघा. म्हणजे 24,500 26,500 इनपुट आउटपुट टॅक्स नाही. याचे कारण हे खरेदी किंमत हे विक्री किंमत हा टॅक्स नाही, कारण जीएसटी टॅक्स कुठे आहे असं म्हणलेलं नाही. पुन्हा फाइंड द जीएसटी टू पेड ऍट द रेट ऑफ 5%. म्हणजे खरेदीवर काय केला, सिलेंडर्स काय केला, खरेदी करताना 5% टॅक्स भरलेला आहे आणि विक्री करताना 5% टॅक्स कलेक्ट केलेला आहे किंवा गोळा केलेला आहे. तर काढायचं काय, हे पेबल सीजीएसटी अँड यूटीजीएसटी काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. यूटीजीएसटी म्हणजेच काय, एसजीएसटी. ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असतो, राज्य सोडून एखादं घटक राज्य सोडून केंद्रशासित प्रदेश असतो, त्या ठिकाणी जर घटक राज्य आला असतं किंवा घटक राज्याविषयी माहिती आली असती तर ह्या ठिकाणी एसजीएसटी नाव शब्द आला असता, एसजीएसटी हा शब्द आला असता. पण जर केंद्रशासित प्रदेश असेल तर ह्या ठिकाणी यूटीजीएसटी हा शब्द येतो. तर आपल्याला पेबल सीजीएसटी पेबल यूटीजीएसटी काढायचा आहे. तर पेबल सीजीएसटी आणि पेबल यूटीजीएसटी काढायच्या पहिले आपल्याला पेबल जीएसटी काढणं महत्वाचं आहे. आणि पेबल जीएसटी काढण्यासाठी काय काय माहिती पाहिजे, तर इनपुट टॅक्स म्हणजेच आयटीसी हे माहिती पाहिजे. इनपुट टॅक्सच्या नंतर आउटपुट टॅक्स माहिती पाहिजे. तर आपला पेबल जीएसटी काढता येते. पेबल जीएसटी अर्थ काय असतो, पेबल सीजीएसटी पेबल जीएसटी जेवढी आहे, पेबल सीजीएसटी जेवढी आहे तेवढीच काय असते पेबल यूटीजीएसटी. तर मित्रांनो ह्या ठिकाणी 24,500 हा इनपुट टॅक्स नाही तर ती आहे खरेदी किंमत, कारण जीएसटी कुठेही म्हणलेलं नाही. तर परचेस प्राइस किती आहे मित्रांनो, 24,500 रुपये. 24,500 रुपये जे आहे परचेस प्राइस हा टॅक्स आलेला नाही किंवा टॅक्स भरलेला नाही. खरेदी किंमत 24,500 आहे आणि खरेदी करता वेळेस किती रुपये टॅक्स भरलेला आहे, तर त्या 24,500 रुपयाचा 5% टॅक्स भरलेला आहे. तर रेट ऑफ जीएसटी बरोबर 5%. तर मित्रांनो खरेदी किमतीवर इनपुट टॅक्स काढला जातो. तर इनपुट टॅक्स काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवायचं, इनपुट टॅक्स बरोबर इनपुट टॅक्स हा खरेदी किमतीवर काढला जातो परचेस प्राइस इंटू रेट ऑफ जीएसटी. तर मित्रांनो परचेस प्राइस आहे 24,500, त्यावर रेट ऑफ जीएसटी किती आहे 5%. हे 2 कटले शेवटी जे उत्तर येईल त्या 5 आणि 245 चा गुणाकार, 5 5 25 हातच्याने किती आले 2, पुन्हा पाऊन चोक 20 2 22 हातच्याने पुन्हा 2, 5 2 10 10 2 किती 12. तर 1225 रुपये जो आहे तो टॅक्स भरलेला आहे. तर इनपुट टॅक्स अशा प्रकारे 1225 रुपये किंवा 1,225 रुपये काय इनपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्स जो असतो तेच काय असतो आयटीसी. तर आयटीसी ची किंमत किती आलेली आहे 1,225 रुपये आयटीसी किंमत आलेली आहे. आता काढायचं कोणतं आउटपुट टॅक्स. तर मित्रांनो आउटपुट टॅक्स काढण्यासाठी आउटपुट टॅक्स हा विक्री किमतीवर काढला जातो. वस्तू विकताना जो टॅक्स गोळा करतात तो म्हणजे काय आउटपुट टॅक्स, आणि आउटपुट टॅक्स हा विक्री किमतीवर काढला जातो. तर विक्री किंमत किती आहे, सेलिंग प्राइस 26,500 रुपये. सेलिंग प्राइस किती आहे मित्रांनो 26,500 रुपये. रेट ऑफ जीएसटी बदलत नाही. जो रेट ऑफ जीएसटी वस्तू खरेदी करताना होता तोच का असतो, वस्तू विक्री करताना तेवढाच रेट ऑफ जीएसटी असतो. तर रेट ऑफ जीएसटी बरोबर 5%. तर मित्रांनो वस्तू विक्रीच्या किमतीवर आउटपुट टॅक्स काढला जातो. तर आउटपुट टॅक्स बरोबर सेलिंग प्राइस इंटू रेट ऑफ जीएसटी. तर मित्रांनो सेलिंग प्राइस किती आहे 26,500 रुपये इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे 5%, म्हणजे 5/100. 2 शून्य कटले दोघाचा गुणाकार जो म्हणजे त्या ठिकाणी
आउटपुट टॅक्स निघेल बघा. 5 5 25, हातच्याने 2 आले, 5 30 2 काय होते 32, हातच्याने किती आले 3, 5 2 10, 10 आणि 3 काय येते 13. म्हणजे 1325 जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे आउटपुट टॅक्स आलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय पेबल सीजीएसटी. पेबल सीजीएसटी काढण्याच्या अगोदर पेबल जीएसटी काढावा लागतो. पेबल जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. तर मित्रांनो आउटपुट टॅक्स किती आहे बघा 1000. आउटपुट टॅक्स किती आहे 1325. 1325 मायनस आयटीसी किती आहे मित्रांनो आयटीसी 1225. 1225. तर 1325 या संख्येतून 1225 ही संख्या मायनस केल्यानंतर शिल्लक किती आहे फक्त 100 रुपये बघा. आणि 100 रुपये म्हणजे काय आलेलं आहे पेबल जीएसटी. तर पेबल जीएसटी किती आलेला आहे 100 रुपये. आपल्याला काय विचारलेलं आहे पेबल सीजीएसटी काढा. पेबल सीजीएसटी हा पेबल जीएसटी काय असतो अर्धा असतो. तर पेबल सीजीएसटी हा पेबल सीजीएसटी बरोबर पेबल जीएसटी भागिले 2. तर मित्रांनो पेबल जीएसटी किती आहे बघा पेबल जीएसटी 100 रुपये. 100 रुपये भागिले 2. 100 रुपये भागिले 2 म्हणजे काय आलेलं आहे 50 रुपये आलेले आहे. तर पेबल सीजीएसटी ची किंमत किती आहे 50 रुपये. त्याच प्रकारे पेबल यूटीजीएसटी म्हणजेच काय का प्रकारची एसजीएसटी. म्हणजे एसजीएसटी काढायची असेल जेवढी पेबल सीजीएसटी असेल तेवढीच काय असेल पेबल एसजीएसटी. आणि एस फक्त शब्द गेलेला आहे काय आलेला आहे यूटी. तर पेबल यूटीजीएसटी म्हणजेच काय असतो पेबल सीजीएसटी जेवढी किंमत आलेली आहे तेच काय असते पेबल यूटीजीएसटी किती आलेला आहे 50 रुपये. तर मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या बघा पेबल यूटीजीएसटी म्हणजे काय ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश येतो असा भागामध्ये काय असतो एसजीएसटी नसून काय असते यूटीजीएसटी. अशा प्रकारे आपल्याला 4था प्रश्न संपलेला आहे.